नमस्कार. उद्या अधिक मासातील गुरुपुष्यामृत योग. तब्बल 26 वर्षानंतर हा अधिक मासातील दुर्मिळ योग जुळून आलेला आहे. या दिवसाला ज्योतिषशास्त्रात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. हा योग पुन्हा 2045 पर्यंत नसणार आहे. तर सोन्यापेक्षाही मौल्यवान 10 रुपयाची वस्तू घरी आणा. दारिद्र्य दुःख दूर होईल. साक्षात लक्ष्मीनारायण घरी येतील. तर आवर्जून तुम्हाला ही वस्तू आणायची आहे. कोणत्या वेळेत तुम्हाला गुरुवारी हे काम करायचे आहे, सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला आवर्जून प्रेस करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमः, ओम श्री महालक्ष्मी नमो नमः लिहायला अजिबात विसरू नका. तर गुरुपुष्यामृत योग हा याचा शुभ मुहूर्त 21 मे रोजी वार गुरुवार या दिवशी सकाळी 5:47 सुरू होणार असून समाप्ती ही शुक्रवारी 22 मे रोजी पहाटे 2:49 होणार आहे. हा योग जवळपास 21 तास 2 मिनिटांचा असणार आहे. धार्मिक उपासना पूजेसाठी आणि काही उपायांसाठी खूप महत्त्वाचा हा कालावधी आहे. तर बघा, हा दिवस खूप महत्त्वाचा आहे आणि साधा दिवस नाही आहे. 26 वर्षानंतर दुर्मिळ योग हा आलेला आहे. सामान्यतः गुरुपुष्यामृत योग हा वर्षातून 2 किंवा 4 वेळेला येत असतो, परंतु अधिक मासात म्हणजे धोंड्याच्या महिन्यात हा योग येणे अत्यंत दुर्मिळ गोष्ट आहे. अधिक मासाला पुरुषोत्तम मास म्हणतात, जो भगवान विष्णूंचा महिना मानला जातो. या काळात गुरुचे पुष्य नक्षत्रात होणारे भ्रमण मानवी मनाला आध्यात्मिक प्रगती आणि सकारात्मक ऊर्जा प्रदान करते. या दिवशी सोने चांदी किंवा नवीन वस्तू खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. विशेषतः अधिक मासातील या योगावर स्त्रियांनी मंगळसूत्र खरेदी करणे अत्यंत शुभ ठरणार आहे. सोने खरेदी करणे अतिशय भाग्यकारक आणि समृद्धी वाढवणारे मानले जाईल, परंतु प्रत्येकाला हे शक्य होत नाही. म्हणून सोन्यासारखीच मौल्यवान असलेली एक वस्तू तुम्हाला घरी आणायची आहे. ती कोणती आहे मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. अर्धवट माहिती काहीही साध्य करून देत नाही, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. यामध्ये नक्कीच तुम्हाला महत्त्वाची माहिती मिळेल, कारण या दिवशी तुम्हाला काय करावे आणि काय करू नये हे देखील बघणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कधीकधी आपल्याकडून कळत नकळत चुका घडतात आणि त्याचे विपरीत परिणाम आपल्याला अनेक दिवस अनेक वर्ष भोगावे लागतात. तर तेच आपल्याला बघायचे आहे की काय करावे आणि काय करू नये, आणि त्यानंतर हा उपाय. तर गुंतवणूक आणि खरेदी. सोने चांदी, नवीन वाहन, जमिनी किंवा मौल्यवान वस्तूंची खरेदी या दिवशी केली जाते. हा योग आध्यात्मिक प्रगतीसाठी उत्तम आहे. या दिवशी श्री विष्णू सहस्रनाम, श्री सूक्त किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांचा मंत्र जप केला तर अतिशय फायदेशीर ठरणार आहे. तर तुम्ही जास्तीत जास्त मंत्र साधना आणि उपासना करायची आहे, कारण अधिक महिना हा आध्यात्मिक कामे करण्यासाठीच मानला जातो, तो त्यासाठीच गृहीत धरला जातो. तर तुम्हाला दानधर्माने आध्यात्मिक कामं या महिन्यात जास्तीत जास्त करायची आहे, आणि त्यामध्येच एक महत्त्वाचे म्हणजे गुरुपुष्यामृत योगावर तुम्ही ही सेवा आवर्जून करा. अधिक मासात दानाला विशेष महत्त्वाचे मानले जाते, म्हणून या दिवशी तुम्ही गरजू लोकांना अन्न, वस्त्र आणि धार्मिक पुस्तकांचे दान करू शकता. यामुळे अक्षय पुण्य मिळेल. त्यासोबतच नवीन व्यापार, दुकान, कोणतंही आर्थिक गुंतवणूक तुम्हाला करण्यासाठी हा दिवस शुभ मानला जाईल. गुरुपुष्यामृत योग हा इतर सर्व कामांसाठी अत्यंत शुभ असला तरीही या दिवशी विवाह करत नाहीत. पुष्य नक्षत्राला विवाहासाठी वर्ज्य मानले गेलेले आहे. अधिक मासातील गुरुपुष्यामृत योग हा 21 मे 2026 नंतर पुन्हा थेट 2045 मध्ये म्हणजेच 19 वर्षानंतर येणार आहे. अधिक महिन्यात हा योग येणे अत्यंत दुर्मिळ घटना मानली जाते. आगामी वर्षातील या योगाचे गणित म्हणजे वर्ष 2026 मध्ये, म्हणजे आता सध्याचे वर्ष हे तब्बल 26 वर्षानंतर हा योग आलेला आहे. आणि पुढील योग हा यानंतर अधिक महिन्यात गुरुपुष्यामृत हा 19 वर्षांची वाट पाहावी लागेल आपल्याला, आणि हा योग 2045 मध्ये अधिक भाद्रपद महिन्यात येण्याची शक्यता आहे. हा अत्यंत दुर्मिळ योग आहे. अधिक महिना असणे आणि त्याच 30 दिवसात गुरुवारच्या दिवशी पुष्य नक्षत्र येणे हा गणितीय संयोग खूप कमी वेळेला जुळून येतो. त्यामुळे अनेकदा यासाठी 19 ते 26 वर्षांचा मोठा काळ जावा लागतो, आणि ही संधी तुमच्याकडे चालून आलेली आहे. तर ही संधी पुन्हा नाही आहे, म्हणूनच तुम्हाला हे काम करायचे आहे. सोने घेणे तर प्रत्येकाला जमत नाही, शक्यही नाही आहे. त्यामुळे तुम्ही ही वस्तू घरी आणायची आहे, जी मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर सोन्यापेक्षा कोणती मौल्यवान वस्तू तुम्हाला घरी आणायची आहे हे सांगण्यासोबतच तुम्हाला अत्यंत प्रभावी तुमच्या स्वयंपाकघरात असलेल्या एका वस्तूचा एक उपाय सांगणार आहे, ज्यामुळे घरातील नकारात्मकता नष्ट होते. आणि दुसरा उपाय सांगणार आहे, ज्यामुळे साक्षात विष्णू आणि लक्ष्मी तुमच्या घरामध्ये कायम राहतील. आणि ज्या घरामध्ये विष्णू आणि लक्ष्मी आहेत त्या घरात कधीही पैशाची कमतरता पडत नाही, सुखसमृद्धी नांदत असते. सोन्यापेक्षाही मौल्यवान 2 गोष्टी घरी आणायच्या आहेत, त्या मी तुम्हाला यात सांगणार आहे, आणि त्या अगदी सोप्या आहेत, कुठेही मिळतील अशा आहेत.
तर तुम्हाला या दिवशी सकाळी लवकर उठायचे आहे. गुरुवारी स्वच्छ स्नान करायचे आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये चिमूटभर हळद आवर्जून टाकायची आहे. थोडेसे खडे मीठ टाकायचे आहे आणि त्यानंतर हा उपाय तुम्ही दिवसभरामध्ये कधीही करू शकता. जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्यावेळी तुम्ही हा उपाय करू शकता. या दिवशी शक्यतो पिवळे वस्त्रच परिधान करावे. देवासमोर दिवा लावून सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करायची आहे. आयुष्यातील सर्व आर्थिक अडचणी दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. तुम्ही जर हा उपाय केला म्हणजे या वस्तू घरी आणल्या तर तुमच्या कष्टाला मेहनतीला यश मिळेल आणि तुमच्या घरामध्ये माता लक्ष्मी कायम टिकून राहील. म्हणजेच लक्ष्मी घरामध्ये असल्यावर पैशाची कमतरता, धनाची कमतरता कधीही पडणार नाही. तर या वस्तू घरी आणून त्याचे काय करायचे आहे आणि त्या वस्तू कुठे ठेवायच्या आहेत, त्यासोबतच मंत्र कोणता म्हणायचा आहे, सविस्तर माहिती आपण आता बघूयात. वेळ वाया न घालवता पुढील माहितीला सुरुवात करूयात. कारण काय करावे काय करू नये हे तितकेच महत्त्वाचे होते आणि आता या वस्तू देखील महत्त्वाच्या आहेत. तर त्याआधी उपाय म्हणजे पिवळी मोहरी. 10 रुपयाची पिवळी मोहरी घरी आणून ती घराच्या मुख्य दारावर किंवा कोपऱ्यात टाकल्याने नकारात्मक ऊर्जा नष्ट होते. मी तुम्हाला सांगितलं होतं की मी नकारात्मक ऊर्जा नष्ट होण्याचा एक उपाय सांगत आहे. तर पिवळी मोहरी तुम्ही आवर्जून घेऊन या आणि तुमच्या दारातून बाहेर टाकून द्या. दारावरून उतरवून तुम्ही निर्माल्यामध्ये टाकली तरीही चालेल किंवा बाहेर घराच्या नेऊन फेकली तरीही चालेल. यामुळे नकारात्मक ऊर्जाही नष्ट होते. त्यानंतर दुसरा सोपा उपाय आहे तो म्हणजे 10 रुपयांना पूजा साहित्याच्या दुकानात मिळणारे, सहजच मिळणारे गोमती चक्र किंवा पांढऱ्या कवड्या ह्या तुम्हाला घरी आणायच्या आहेत. त्यानंतर त्यांना गंगाजलाने स्वच्छ करायचे आहे. भगवान विष्णू माता लक्ष्मीच्या चरणी एका डिशमध्ये त्या अर्पण करायच्या आहेत आणि हळद कुंकू अक्षता फुले वाहून नमस्कार करायचा आहे. तर हे जर तुम्ही घरी आणले तर नक्कीच तुमच्या घरामध्ये साक्षात लक्ष्मीनारायण येतील. आता बघूया सोन्यापेक्षाही मौल्यवान अगदी सोप्या कोणत्या वस्तू आहेत त्या घरी आणायच्या आहेत, वस्तूंचे काय करायचे आहे आणि मंत्र कोणता म्हणायचा आहे. तर तुम्हाला सोन्यापेक्षाही मौल्यवान 10 रुपयाची पहिली वस्तू आणायची आहे. ती म्हणजे गुरुपुष्यामृत योगावर सर्वात महत्त्वाची मानली जाते अख्खे हळकुंड. हळकुंड तुम्ही आवर्जून मार्केटमधून घरी घेऊन यायचे आहे. हळद हा भगवान विष्णू आणि गुरुग्रहाचा कारक मानला जातो. हे हळकुंड देवघरामध्ये ठेवून त्याची पूजा केल्याने तुमच्या घरातील तिजोरी कधीही रिकामी राहणार नाही. तुम्हाला ती पूजा करून नंतर पैशाच्या तिजोरीमध्ये किंवा ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवता तिथे ठेवायचे आहे. यामुळे घरात कधीही पैशाची कमतरताही भासणार नाही. परंतु त्याचे काय करायचे आहे तर तुम्हाला मार्केटमधून घरी आणायचे आहे. दिवसभरामध्ये कधीही हा उपाय करू शकता. जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल त्या वेळेत देवघरासमोर बसायचे आहे. सर्वप्रथम दिवा प्रज्वलित करायचा आहे. हळकुंड स्वच्छ धुवून किंवा पुसून घ्यायचे आहे व त्यानंतर तुम्हाला हे भगवान विष्णूंच्या चरणी अर्पण करायचे आहे आणि तिथेच तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे. तो मंत्र म्हणजे माता लक्ष्मीचा मंत्र आहे आणि अर्थातच माता लक्ष्मीला देखील हळद अतिशय प्रिय आहे. गुरुवार, गुरुपुष्यामृत योग, अधिक महिना आणि हे हळकुंडाचा उपाय बघा तुम्ही किती सुंदर हा योग ठरणार आहे आणि हा उपाय निश्चितच किती प्रभावी ठरेल. तर तुम्हाला मंत्र म्हणायचा आहे तो आर्थिक वृद्धीसाठी आहे. महालक्ष्मीचा मंत्र ओम श्रीं ह्रीं श्रीं कमले कमलालये प्रसिद्ध प्रसिद्ध श्रीं ह्रीं श्रीं ओम महालक्ष्मीये नमः किंवा महालक्ष्मीये नमः ओम श्री महालक्ष्मी नमः असं देखील तुम्ही म्हणू शकता. त्यानंतरचा दुसरा अजून एक मंत्र आहे. तर या मंत्राचा तुम्हाला आधी 108 वेळा जप करायचा आहे आणि दुसरा मंत्र जो मी तुम्हाला सांगत आहे तो भगवान विष्णूंचा आणि गुरुग्रहाचा मंत्र आहे. तो तुमचा भाग्योदयासाठी मंत्र ठरणार आहे. खूप महत्त्वाचा मंत्र पुढील प्रमाणे आहे. ओम ग्रीं ग्रो सा गुरुवे नमः. हा मंत्र म्हणणं झाले तर नक्की म्हणा किंवा मग ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा सोपा मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता. त्यानंतर अजून एक महत्त्वाची वस्तू तुम्हाला घरी आणायची आहे. ती म्हणजे बाजारातून तुम्हाला फक्त 10 रुपयाचे धने घरी घेऊन यायचे आहे. हो, धने हे माता लक्ष्मीचे अतिशय प्रिय मानले जाते. त्यामुळे तुम्ही धने घरी आणले तर माता लक्ष्मीलाच घरी आणल्यासारखे आहे. गुरुपुष्यामृत योगावर तुम्हाला हा उपाय फक्त संध्याकाळी करायचा आहे. तर या दिवशी संध्याकाळी लक्ष्मी पूजनाच्या वेळी हे धने माता लक्ष्मीच्या चरणी तुम्हाला अर्पण करायचे आहेत. दिवसभरामध्ये कधीही घेऊन येऊ शकता परंतु संध्याकाळी तुम्हाला माता लक्ष्मीच्या चरणी अर्पण करायचे आहे. दुसऱ्या दिवशी यातील थोडे धणे तुमच्या घरात किंवा कुंडीत पेरायचे आहेत आणि उरलेले धणे तुम्हाला एका लाल रंगाच्या कपड्यात बांधून तिजोरीमध्ये ठेवायचे आहेत. तिजोरीमध्ये ठेवा किंवा ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवता तिथे ठेवलेत तरीही चालेल. यामुळे घरामध्ये सुखसमृद्धी टिकून राहते, बरकत येते. तर हा उपाय करताना देखील ओम श्री महालक्ष्मी नमो नमः हाच मंत्र तुम्हाला 108 वेळा म्हणायचा आहे. खूप महत्त्वाचा आहे. त्यानंतर तुमच्या घरातील दारिद्र्य दुःख दूर होण्यासाठी प्रार्थना करायची आहे. आवर्जून ह्या 2 वस्तू आणा. अजून विशेषतः म्हणजे
या दोन वस्तू तर तितक्याच महत्त्वाच्या आहेत, परंतु मी तुम्हाला अजून एक सांगत आहे, ते म्हणजे दक्षिणावर्ती शंख. शंखाची उत्पत्ती समुद्रातून झाली असून तो माता लक्ष्मीचा भाऊ मानला जातो. भगवान विष्णूंच्या हातात शंख असतो. तर ही जरा थोडीशी महाग असेल वस्तू, पण तुम्ही ही देखील घेऊन येऊ शकता. अतिशय महत्त्वाची आहे. ज्यांना शंख ज्यांच्या देवघरामध्ये नसेल त्यांना आणायचा असेल तर तुम्ही या योगावर घेऊन यावा. त्यासोबतच शंख घरी आणून त्यात पाणी भरून भगवान विष्णूंना अभिषेक केल्यास घरातील सर्व दारिद्र्य दुःख हे निघून जात असते. त्यानंतरचे एक महत्त्वाची वस्तू आहे, ती 10 रुपयाची नाही तर थोडीशी अजून महाग आहे, म्हणजे जास्तीत जास्त 20 रुपयाला मिळेल. ती म्हणजे एकाक्षी नारळ. ज्या नारळाला एकच डोळा असतो किंवा एकच तोंड असते, असा एकाक्षी नारळ तुम्हाला घेऊन घरी यायचा आहे. हे साक्षात माता लक्ष्मीचे रूप मानले जाते. हा नारळ घरी आणून देवघरासमोर ठेवायचा आहे. त्याला हळद कुंकू अक्षता फूल वाहून नमस्कार करायचा आहे. त्यानंतर हा नारळ दिवसभरात कधीही लाल कपड्यामध्ये बांधून तिजोरीमध्ये ठेवायचा आहे. असे केल्याने आर्थिक बरकत येते. घरामध्ये कधीही पैशाची कमतरताही पडत नाही. त्यानंतर आहे माता लक्ष्मीचे आसन म्हणजे कमळ. या दिवशी ताजे कमळाचे फूल किंवा पूजा साहित्याच्या दुकानातून कमळगट्ट्याची माळ, कमळगट्ट्याच्या बिया जर घरी आणल्या आणि लक्ष्मीच्या चरणी जर अर्पण केल्या तरी देखील लक्ष्मी माता खूप प्रसन्न होते. त्यानंतर आहे घरात धन आकर्षित करण्यासाठी श्रीयंत्र सर्वात प्रभावी मानले जाते. या शुभयोगावर तांबे, पितळ किंवा चांदी या धातूचे श्रीयंत्र घरी आणून देवघरामध्ये त्याची स्थापना केली तर रोजच त्याला कुंकुमार्चन जर केले तर माता लक्ष्मी तुमच्या घरामध्ये आहे. आणि त्यानंतर कुंकुमार्चन केल्यानंतर माता लक्ष्मीचे आशीर्वाद आणि अखंड सौभाग्य प्राप्ती होत असते. सुरुवातीला मी तुम्हाला 2 उपाय सांगितलेले आहेत. त्यानंतर तुम्हाला ज्या 10 रुपयाच्या वस्तू आणायच्या आहेत त्या देखील सोप्या सांगितलेल्या आहेत. आणि या ज्या वस्तू मी तुम्हाला आता सांगितल्या त्या थोड्याशा महाग आहेत. 10 रुपयापेक्षा थोड्याशा महाग पडतील. 10, 20, 30 रुपयाला मिळतील. पण या वस्तू देखील घरात आणणे खूप फायदेशीर ठरणार आहे. पिवळे वस्त्र, पिवळी मिठाई. भगवान विष्णूंना पिवळा रंग, पितांबर अतिशय प्रिय आहे. या दिवशी देवासाठी पिवळे वस्त्र किंवा पिवळ्या रंगाचा नैवेद्य जसे की लाडू, पेढे, बेसनाचे लाडू घरी आणून तुम्ही त्यांना अर्पण केल्यास नक्कीच फायदा ठरेल. त्यासोबतच तुळशीला विष्णुप्रिया म्हटले जाते, कारण तिच्याशिवाय विष्णूची पूजा ही अपूर्ण असते. या दिवशी घरात नवीन तुळशीचे रोप आणून लावणे, संध्याकाळी तिथे गाईच्या तुपाचा दिवा लावणे अत्यंत भाग्यकारक मानले जाते. तुम्हाला महागडी वस्तू घेणे शक्य नसेल तर केवळ एक कमळाचे फूल किंवा कवड्या जरी तुम्ही श्रद्धेने घरी आणून देवघरात ठेवल्या तर लक्ष्मीनारायणाची जर पूजा केली तरीही दोघे अत्यंत प्रसन्न होतात. तर आवर्जून तुम्ही या वस्तू आणा. जर तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर या वस्तू कोणालाही आणता येणार नाही व पूजा करता येणार नाही. स्त्रियांना मासिक धर्म असेल तर त्यांनी सोडून इतर कोणीही हा उपाय केला तरी चालेल. तर ही संधी सोडू नका, कारण पुन्हा लवकर हा योग नाही आहे. आवर्जून करा. माहिती आवडल्यास नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद.